नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात जनतेचे प्रश्न नेत्यांची परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा हा पॉडकास्ट. आणि आजचा आपला भाग अतिशय विशेष आहे. आज आपल्यासोबत असे गृहस्थ आहेत ज्यांनी पनवेल आणि रायगडचा विकासाचा चेहरा बदलला. उद्योजकता, शिक्षण, राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला आणि लाखो लोकांच्या मनावरती आधिपत्य गाजवणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्या तोंडी परीक्षा पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ, यशस्वी उद्योजक आणि माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब. आज आपण त्यांचा 75वा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा करत आहोत. आज आपण त्यांच्याकडनं त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या राजकीय विजनबद्दल ऐकून घेणार आहोत. साहेब, आपलं तोंडी परीक्षेमध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मी तुम्हाला जनतेच्या मनातले काही प्रश्न विचारणार आहे आणि आपल्याकडनं प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा आहे. आता नुकताच आपला 75वा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सगळ्यांनीच तो पाहायला, मला वाटतं पनवेल क्षेत्रातले सगळेच कार्यकर्ते आणि जनता त्या कार्यक्रमाला होते. एक सामान्य शेतकरी कुटुंबातनं सुरुवात करून देशाच्या संसदेमधलं खासदारपद मिळवण्यापासून आज ह्या संपूर्ण विभागामध्ये कोणी विचारलं तर रायगडमध्ये रामशेठ म्हटल्यावरती सर्वात मोठा ब्रँड अशी ओळख निर्माण झालेली आहे. तर या 75 वर्षाच्या प्रवासाकडे जेव्हा आपण पाहता, सर्वात मोठा संघर्ष कधी होता? एक गोष्ट बघा, संघर्ष हा माणसाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला असतो. बरोबर. जन्मापासून मृत्यूपर्यंत असतो. हो. संघर्ष छोटा मोठा असतो. आता मोठा कसं काय आहे का छोटा आहे हे तुमच्या मान्यावर आहे. बरोबर. तुम्ही समज लहान प्रसंग असेल आणि त्याला घाबरून गेला तर तो मोठा होईल. हो. पण मला कुठलाच प्रसंग मोठा वाटला नाही. पण अशा कोणत्या आठवणी? अशा आठवणी भरपूर आहेत. म्हणजे लहानपणातल्या आहेत, तरुणपणातल्या आहेत, मोठेपणातल्या आहेत. ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली अशा आठवणी? नाही, त्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट कलाटणी मिळाली, रयत शिक्षण संस्थेत मी हायस्कूलला प्रवेश केला. सुरुवातीला काबाड कष्ट केले. म्हणजे अगदी असे काबाड कष्ट केले की आईच्या मत्ती करता डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन येणं, त्याच्यानंतर जंगलात गव्हाण फाट्यावर जाऊन तिथून लाकडं आणणं आईच्या मत्ती घरात चुलीवर चूल पेटवण्याकरता म्हणून. म्हणजे असे इथून रेल्वेच्या कामावर 1 रुपया मजुरीने जाणं, वडिलांच्या बरोबर पडावावर, रेतीचा पडाव आमचे होते, त्या पडावर जाऊन अगदी त्यावेळी मी मोठा नव्हतो तर त्या 6-7 लोक पडावाचं जेवण म्हणून जाणं. म्हणजे ही सगळी पहिली कामं केली. पण त्यात काय वाटलं नाही, कारण का शेवटी जे नॅचरल याच्यामध्ये मी चाललो होतो, घरची एकदम गरिबी नव्हती आणि श्रीमंती तर अजिबातच नव्हती. तर त्याच्यामुळे ते करत गेलो. अंगवळणी पडलं, कपडे धुवायला शनिवारवर असली कपडे धुवायला म्हणजे करायचं, हे अंगवळणी पडलं. आणि त्यातून मग रेतमध्ये गेल्यानंतर सातारला गेलो कॉलेज करता. रेतला इथं पनवेल गव्हाणला झालं आमचं. आणि तिथे गेल्यानंतर ते वातावरणात रमलं वगैरे, एक चांगले संस्कार झाले की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी शिक्षण देण्याचं ठरवलं. मग माझ्या मनात तेच झालं की आपण सुद्धा अशाच पद्धतीने काहीतरी गोरगरिबांपर्यंत आपल्याकडून जितकं होईल समाजाकरता ते करायला पाहिजे. आणि ते करत गेलो आणि त्यातून मी घडत गेलो. पण हे आता आधुनिक काळामध्ये रयत शिक्षण संस्थेची आपली जी नाळ जोडलेली असताना जे कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्वप्न तुम्ही साकार करताय, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या विभागामध्ये कसं करता? एक असं आहे की रयत शिक्षण संस्थेची एक मेथड आहे. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्था अण्णांनी अशीच केलेली आहे. बरोबर. की अर्न अँड लर्न नावाची स्कीम होती. बरोबर. म्हणजे लर्न अँड अर्न लर्न म्हणजे काम करा शेतात भातात आणि नंतर त्याच्यात 2 पैसे मिळतील तर तो जेवण खाऊन भागेल. नक्कीच. सुरुवातीला मी प्रवेश केला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांनी काकांनी मला एक 35 रुपये 40 रुपये महिन्याला पाठवायचे. त्यातून जेवणाचं मी बिल पण भागवायला लागलो. पण तिथं जे वळण पडलं ना, ते अण्णांच्याकडनं आल्यानंतर त्या शाळा कॉलेज होतं. पण इथं आल्यानंतर आता नंतरच्या कालावधीमध्ये इथलं वातावरण बदललंय. आता इथलं वातावरण असं काय, इंग्रजी माध्यमात शाळा आल्यात, शहरीकरण झालंय. मग शहरीकरणाला साजेसं व्हायला पाहिजे. तर मी ती मेथड घेतलेली आहे की माझ्या उद्योगात मला 4 पैसे मिळाले, जे काही कन्स्ट्रक्शन बिझनेस असल्या 4 पैसे मिळाले. आणि मग कन्स्ट्रक्शन मधला पैसा जो आहे तो आपल्याला आपल्यापुरतं ठेवायचं. कॉलेजमध्ये असताना तुकाराम महाराजांचं एक वाक्य माझ्या अगदी अंगवळणी पडलं होतं, फोडीले भांडार धन्याचा माल मी तो हमाल भारवाई. मग 342 रुपयावर मी नोकरी पहिली करतो शिक्षकाची. आणि गेल्यानंतर मला बऱ्यापैकी एक 76 साली
1976ला मी उद्योगात उतरलो, 10,000 रुपयाचं काम घेतलं. आई वडिलांचे दागिने रतन शेठ बाठिया पनवेलचा आहे त्या पिढीवर आणून ठेवले. 5,000 रुपये मिळाले आणि 5,000 रुपयाच्या वरती 10,000चं काम केलं आणि मग 12,000 रुपयाचं काम घेतलं. ते झाल्यानंतर 53,000चं काम घेतलं. नाव्याला काम करायचं बंद शिडको आली होती इथं. मग त्यावेळेला गाडवून नेली नाव्याला, पडावटावून तिकडे नेली. त्यापासून 200 फुटाचं मातीचं काम केलं. मग 53 नंतर मग पुन्हा लाख 1.25 लाख असं करत करत जाऊन वाढ झाली. पण 4 पैसे हाताशी आल्यानंतर मग आपल्याला समजलं की आपण हे पैसे जे आहेत हे आपले नाहीत. आणि ज्या गावाला आपण कामाला जाऊ, मग ते भरावाचं असू द्या कसले काम असे, त्या गावातले सुपरवायझर घ्यायचे कामाला, तिथला स्टाफ आपल्याकडे घ्यायचा, त्यांना गावकीला मदत करायची, शाळा कॉलेज देऊळ वगैरे. तर हे करत गेल्यानंतर साहजिकच लोक जुळत गेले. जे आपला कारवा बनत जातो म्हणतो ना, तर आपल्या ते लोक जाऊन द्यायचे. कारण युवकांना मदत करा, देवळाला मदत करा, शाळेला मदत करा. जे आपल्याला आलेला पैसा आपला स्वतःचा नाही, फायदा जो मिळाला आहे तो आपल्या फायद्यामध्ये समाजाचा वाटा आहे असं समजून त्यात खर्चत गेलो. आणि मग त्याच्यामुळं मला प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी यश येत गेलं. नक्कीच. पण आता आज जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की पनवेल आणि आजूबाजूच्या विभागामध्ये आपण शिक्षणाची गंगा आणली, त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण आज जेव्हा ह्या शिक्षणाचं व्यापारीकरण होत आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे एक गोष्ट अशी आहे, 100% हे व्यापार इतकं भयानक आहे की आपण विचारही करू शकत नाही. मगाशीच मी एक लिंक बघत होतो, तर त्यामुळे रिलायन्स सारखं समजा मोठी कंपनी आहे, यांच्या चांगल्या उत्तम शाळा जर मुंबईला असतील तर 15 लाख रुपये 20 लाख रुपये महिन्याचं त्यांची फी आहे, एका विद्यार्थी फी आहे. काही शाळा 5 लाख 10 लाख घेतात. काही आमच्याच बरोबरच्या आता आमच्या शाळा जे कॉलेज आहेत तर तेच शिक्षण मुंबई विद्यापीठाचं कसलं असेल, तिथे गेल्यानंतर 3 पट 4 पट काही एक्झामिनेशन सुद्धा तीच. मुंबई विद्यापीठाची दर्जा तो सगळा याच्यात उलट आमचं बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे किंवा आमचं ॲटोनॉमस A++ आहे CKT कॉलेजला. आमच्या प्रत्येक ठिकाणी शाळा कॉलेज असायचे आहेत की उत्तम दर्जाच्या. CBSE स्कूल खारघरला आहे, CBSE स्कूल आता आम्ही इथं काढलेलं आहे, आपल्या कुठल्या उलवा रोडला नवीन मुख्यमंत्री उद्घाटन केलं. त्याच्या अगोदर शकुंतला ठाकूर नावाने CBSE स्कूल सेक्टर 24ला काढलेलं आहे. किंवा द्रोणागिरीमध्ये आपण भागुबाई आईच्या नावानं स्कूल काढलं, नवीन पनवेलला शिकेडी स्कूल काढलं. म्हणजे हे सगळं आम्ही करत असताना उत्तम शिक्षण आणि त्यामध्ये आपल्याला चांगल्या रीतीनं म्हणजे व्यवस्थित शिक्षकांना पगार बऱ्यापैकी, एकदम अगदी काय हे म्हणून नव्हे, पण 30-40 हजार रुपये आम्ही पगार शिक्षकांना देतो. बाकी ठिकाणी जो 15-20 देतात तर आम्ही 30-40 पगार देतो. आणि कमीत कमी फी मध्ये जो डोनेशन हा शब्द जो येतो ना तो आमच्याकडे नाहीये. जे म्हणजे आमच्याकडे काय फी नॉर्मल आहे आणि त्या ह्याच्यातून आपल्याला करता येतं, सर्व व्यवस्थित चालतं. तर त्याच्यामुळं तो बाजार आपण काय मांडलेला नाही. तुम्ही विशेष करून म्हणताय की जसं व्यापारीकरण इतर ठिकाणी झालेलं आहे, लोक ह्या क्षेत्रातनं जो पैसा कमवतात तो तुमच्या विचारधारेशी नाहीये, तुम्ही ते करत नाही, त्याचं मला गरज नाही. पण आता मला एक विचारायचं की जे नवीन सरकारचं शैक्षणिक धोरण आहे, ज्याच्यामुळे अनेक साऱ्या सरकारी शाळा ज्या बंद पडत चालल्या, ज्या खेडोपाड्यामध्ये दुर्गम ठिकाणी असतात, याच्याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येईल. सरकार करतंय, जास्तच करतंय. आता आपल्याकडे असं आहे की काही ठिकाणी विरोधी पक्षासारखा खास विरोधी पक्ष म्हणून वागतो आणि सरकारचं काम करताना काही ठिकाणी त्याचे सरकारच्या डिपार्टमेंट असतील त्या लूज पडत असतील. आता उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी एखाद्याच ठिकाणी 5 किंवा 10 विद्यार्थी फक्त आहेत आणि शाळा चालवायची. त्या शिक्षकावर पगार, बाकी सगळ्या गोष्टी आहेत की नाही, तो फार मोठा खर्च येतो. त्याच याच्यामध्ये सरकारची एक दुसरी स्कीम आहे की अशा विद्यार्थ्यांना पनवेल सारख्या ठिकाणी सुद्धा हॉस्टेल आहेत, खांदा कॉलनी पण हॉस्टेल आहे, बाकी ठिकाणी हॉस्टेल आहेत. तर अशी जी एखाद्या गावामध्ये 2-5 विद्यार्थी असतील, दुसऱ्या गावातले 2-5 विद्यार्थी असतील, तर तालुक्याच्या ठिकाणी अशी त्यांनी 50-60 मुलं एकत्र करून तिथंच शाळा केली. तर मग प्रत्येक ठिकाणी 5-10 विद्यार्थ्यांना शिक्षक देण्यापेक्षा एक 30-40 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असला तर सरकारी खर्च कमी होईल आणि विद्यार्थ्यांना हॉस्टेलची ते राहायची व्यवस्था करता येईल, हॉस्टेलची व्यवस्था करावी लागेल आणि करतात. म्हणजे आहे सरकारच्या जसे SC ST करता आहे, OBCला मोठ्या प्रमाणात नाही, पण अशा प्रकारे आहे. तर तशा प्रकारे आपल्याला हे करता येतील. आता मी ज्या वेळेला खासदार होतो, आमदार होतो, तेव्हा अशा स्कीम आपण बऱ्याचशा आणलेल्या आहेत तिथून. तर या पद्धतीने आपल्याला हे जे शाळा बंद पडल्या नाही पाहिजे हे 100% फी असं असतं की मराठी माध्यमांच्या शाळांना ग्रँट मिळतो. आता मिळत नाही, तो पण 50%, 40%, 15-20 वर्षापर्यंत मिळत नाही. पण त्याच्याबरोबर इंग्रजी शाळांकरता रुपया पण मिळत नाही. अशा वेळेला फी घेताना तो खर्चा इतकीच फी घ्यायला पाहिजे आहे. आणि असे विद्यार्थी जिथे इथं असतील
तर सरकारने हॉस्टेल काढून, जे आता आम्ही हॉस्टेलला गेलो ना सातारला, आम्ही सातारला गेलो कशाला, हॉस्टेलला गेलो, तर हॉस्टेल काढून ही बाकी ठिकाणची प्रत्येक ठिकाणचं 10-20 विद्यार्थ्यांना शिक्षक ठेवले. सरकारने पण केलंय, 20 विद्यार्थी असतील तर शाळा बंद केली जात नाही. 5 किंवा 10 विद्यार्थी असतील तर शाळा बंद केली जाते. बरं, 10 विद्यार्थी एका वर्गात नाहीत, पहिली दुसरी चौथी मिळून 10 विद्यार्थी, म्हणजे एका वर्गातले 10 विद्यार्थी तर आपण समजू शकतो. तर त्याच्यामुळे अशा वेळेला दोन्हीचा सुवर्ण मध्य काढणं हे गरजेचं आहे. आणि इंग्रजीचं पेव जे फुटलंय, काय असतं, आता बरेचसे लोक तत्वज्ञान करतात, मराठीला मान, आणि त्यांची मुलं मात्र कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. अशीच परिस्थिती, ही परिस्थिती जी असेल की नाही, तर मग त्यांना वाटतं की माझा मुलगा जागतिक स्तरावर जायला पाहिजे, ते शिक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे. अरे मग त्याने शिक्षण घेतलं, इथे त्यांनी मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषा शिकाव्यात. जे हिंदीची, आपण मुंबईला गेलो की समोरचा माणूस आपली हिंदी बोलतो, आपल्या मराठीत बोलतो, आणि आपण त्याची हिंदीत बोलतो. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती म्हणजे आपण आपण हिंदीत बोलल्यावर सुद्धा तो मराठीत बोलतोय, तरी आपण मराठी वळत नाही, असा प्रकार होतोय. तर हे उलट झालंय, अंगवळी जी पडत चालली ना, अशा प्रकारचं होतं. तर ह्या दृष्टीने थोडंसं मराठीचा अभिमान पाहिजे, मराठी शिकायलाच पाहिजे, पण इंग्रजीला सुद्धा आपण हे द्यायला पाहिजे. आणि म्हणून आता सरकारने सेमी इंग्लिश नावाची स्कीम काढलेली आहे. ते सेमी इंग्लिश मध्ये सुद्धा चांगलं जपतं. सीबीएसई स्कूलला 3री भाषा म्हणून आलेलं आहे, म्हणजे त्यांनी मराठी घ्यायचीच, पण पहिल्या 2 भाषा झाल्यानंतर 3री भाषा म्हणून तुम्हाला पहिली प्राथमिक शिक्षण सेमी इंग्लिश मध्ये झालं होतं, 8वी पासून पुढे इंग्रजी. त्याच्यामुळेच मला वाटतं की मी लंडन पर्यंत पोहोचू शकलो, नाही तर कदाचित कठीण गेलं. बरोबर होतं तसं याच्यातून. म्हणजे शेवटी आता असं आहे की सुवर्ण मध्ये काढणं हे जास्त गरजेचं आहे, आणि त्याच्याकरता सरकारने सुविधा जास्त द्यायला पाहिजे, आणि आपण सुद्धा काय आपण करतोय तर त्याच्यामध्ये आपला वाटा आपण उचलायला पाहिजे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न राजकीय आहे. आपला राजकीय प्रवास हा शेकापच्या लाल बावट्यासोबत सुरू झाला, त्यानंतर काँग्रेसची तिरंगी विचारधारा, राजकीय विचारधारा, आणि आता भाजपचा भगवा. ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांना, नागरिकांना हे वाटतं की बाबा रामशेठ ठाकूर साहेबांची स्वतःची राजकीय विचारधारा कोणती आहे? माझी विचारधारा अशी आहे, आपल्या समाजाचं, आपल्या विभागाचं, आपल्या देशाची प्रगती होण्याच्या दृष्टीनं त्यावेळेला जी योग्य असेल ती धारा स्वीकारावी. शेवटी हे पक्ष जे आहेत, हे पक्षाकरता आपण नाही, आपल्याकरता पक्ष आहेत. जनतेनं हे केलेत की नाही. शेका पक्षात मी होतो, शेका पक्ष मजबूत होता, एक काळ विरोधी पक्षाने त्या शेका पक्षात होता अनेक वर्ष, आणि त्याच्यावर होतं. मग तो शेका पक्ष कमी का झाला? कमी व्हायला पण काहीतरी कारण असतील ना. आपण लोकांपासून आपण दूर गेलो, फक्त हट्टानं माझं म्हणजे तेच खरं, अशा प्रकारे पण वागल्यानंतर मग त्याच्यामुळे लोक आपल्यापासून बाजूला झाले. काँग्रेसमध्ये गेलो, काँग्रेसची विचारधारा राष्ट्रीय आपल्याला मान्य आहे, पण काँग्रेसची विचारधारा मान्य आहे, पण ज्यावेळेला खारघरमध्ये कोपरा गावावर टोल, खारघरवरनं पनवेल तालुक्यातून पनवेलला येताना टोल भरा, पनवेलवरून खारघरला टोल भरा, हे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणला सांगून दमलो, सर्व नेते सांगत होते, पण त्याने ऐकले नाही. मग आम्हाला म्हटलं, आम्हाला आमची विचारधारापेक्षा आमचे लोक जास्त महत्वाचे आहेत. विचारधारा आमची तीच आहे, विचारधारा बदललेली नाही. फक्त ह्या वाटीत घ्यायचं की प्लेटमध्ये घ्यायचं, इतकाच फक्त फरक आहे. आज भाजपचा आहे, भाजप सुद्धा राष्ट्र प्रथम. भाजपचं धोरण काय, भाजपच्या कार्यकर्ता राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी. जे स्वतः करता भाजप जगत नाही, जगायला सांगत नाही. आता जगताना प्रत्येक जण आपलं स्वतःच साधारणतः आपल्याला, आपल्या फॅमिलीला आपल्याला काहीतरी व्हावं हे प्रत्येकाचंच आहे. माकडींचं उदाहरण माहित आहे, पिल्लाला पोहून जाताना माकडीला खांद्यावर घेतलं, म्हणून बुडाची पाळल्यानंतर त्यालाही सोडलं. तसं म्हणजे आपलंही पोटा पाण्याचं बघायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर राष्ट्रप्रथम हे मोदी साहेबांनी धोरण घेतलेलं आहे. फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, आणि ते आम्हाला अधिक चांगलं पटलं की दोन्ही पक्षातून आम्ही गेल्यावरती मग आता आम्हाला जास्त पडलं. आता त्याच्यामध्ये थोडी अडीअडचणी येत असतात. मला काय, मी देवाला मानणार आहे, मी साधू संत परंपरा हे सर्व गेलेलं आहे, आई वडील देवाचे होते, पण मी पूजा करणारा नाहीये. मी 2 मिनिटं पूजा, 5 मिनिटं पण नाही, भटजींना सांगतो त्या लवकर आठवा, हात जोडले जाताना झालं. त्यामुळे खासदारकीला उभा राहिलो, जाताना प्रत्येक देवळात पाया पडत गेलो, म्हणजे ते करावंच लागतं ना आपल्याला. अगदी आप्पासाहेबांकडे गेलो, नाना धर्माधिकाऱ्यांकडे गेलो, नांदेडकडे, तर म्हणलं मी वर आलं असंच, रमशेठ तुम्ही जाताना प्रत्येकाला हात करत नमस्कार करत जा. मी आपला जीपमध्ये बसलो, इकडं करत गेलो. म्हणजे त्यात काय वाईट काय, अजूनही कोणी भेटल्यानंतर आपण करतो, अजूनही भेटल्यानंतर पहिला नमस्कार करतो.
पण गुड मॉर्निंगचा नमस्कार नक्कीच चांगला आहे. हो. आता काही सुप्रभात म्हणतात तर त्यालाही हरकत नाही आपल्याला. काय बोलावं काय नाही ही गोष्ट वेगळी. फक्त मनात भावना आपल्याला असेल की समोरचा माणूस आलाय ना, आपण त्याला नाराज करू नये, आपण त्याच्यासाठी सुहास्य वदनाने समोर जावं. पण नमस्कार आणि जय श्रीराम हे दोन्ही बोलणं गरजेचं आहे. नाही, एक गोष्ट अशी दोन्ही बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. पण जय श्रीराम बोलल्यावर काय बिघडते? बिघडत काय नाही. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की आपण जय श्रीराम बोलायलाच पाहिजे असं मी म्हणत नाही तुम्हाला. पण जय श्रीराम बोलल्यानंतर बऱ्याचशा लोकांना बरं वाटत असेल. आता अयोध्येला आपण गेलो, समजा अयोध्येला आपण गेलो, दर्शन घेतलं. आम्ही काय अगदी तासन तास तिथं बसत नाही. बरोबर. पण ते दर्शन घ्यायला आपण गेलो, लोकांची एक श्रद्धा आहे ना, बा अयोध्ये काय जाऊन बघूया. तीर्थक्षेत्राला जाणं ही लोकांची श्रद्धा आहे. पंढरपूरला आई वडिलांच्यावर गेलोय, कनकेश्वरला गेलोय, देवळालीला गेलोय. आई वडिलांची आमची संस्कृती घरची जी आहे तर त्याप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे. आपल्या धर्माचा अनादर पण करू नये. आपला धर्म दुसऱ्या धर्माला, काही गोष्टी अशा आहेत. भाजप ते केलं नाही पाहिजे. भाजपमध्ये आपण आलोय ना, भाजपमध्ये असं आहे की एक गोष्ट अशी आहे की समान संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. बरोबर. समान कायदा यायला पाहिजे असं आपण म्हणतो. पण त्याचा कायदा वेगळा, त्याची ट्रस्ट आहे. त्यांनी हात दाखवला ना, ही जागा माझी की माझी, त्याची कोर्टात केस चालणार त्यांच्याच समाजाकडं, जनरल कोर्टात नाही चालणार. हे कुठपर्यंत चांगलं आहे? मग आपलं ती असमानता नको आहे आपल्याला. म्हणजे हे असं आहे, 4 बायका प्रत्येकाच्या 8-8, 10 आणि मग खायला मिळत नाही आणि म्हणायचं त्यांची गरिबी बघा. अरे लोकांनी त्यांनी 2-2 मुलंच का ठेवावी ना, म्हणजे 1 किंवा 2 आपण म्हणतो आणि ते बरोबर आहे. संजय गांधी केलं होतं, फॅमिली प्लॅनिंगचं किती मोठ्यात केलं होतं. आता त्याला लोकांनी चुकी बोललं बा सक्तीनं करू नये, ही गोष्ट बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर हे ज्या गोष्टीमध्ये भाजपच्या मध्ये आल्यानंतर सुद्धा मला काही गोष्टी चांगल्याच झाल्या, म्हणजे बऱ्याचशा. काही गोष्टी अशा आहेत की थोडं ते फार ताटपणाने ते पण घेतात. तर त्यावेळेला एकदम ताट न घेता, पण धोरण मात्र भाजपचं अतिशय चांगलं आहे, राष्ट्रप्रथम. आणि त्यामुळं ही प्रगती आपल्याला झालेली दिसते. आज आपण इकडे अटल ब्रिज झाला, कित्येक वर्षात होत नव्हता. म्हणजे मी खासदार होतो ना त्यावेळेला सुद्धा आमचं चाललं होतं. म्हणजे एअरपोर्टचं होतं आठवण, त्यावेळेला पण चाललं होतं. पण त्या काळात झालं नाही. भाजपचा काळ आल्यानंतर, आपले फडणवीस आल्यानंतर झटकीपट झालं. तर डॅशिंग नेतृत्व ज्याला म्हणतो ना, ते मोदी साहेबांचं फडणवीस मिळालं आणि म्हणून मला भाजप आवडतो. निश्चितपणे. आता सर, पनवेल हा 3ऱ्या मुंबईचा केंद्रबिंदू आहे. मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून हे डेव्हलप व्हायला लागलंय आणि आता लोकांना 3ऱ्या मुंबईकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री साहेब देखील सातत्याने याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती बोलत असतात. नुकतंच त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरती देखील बोललो. पण असं असताना सद्य परिस्थिती पनवेल शहरामध्ये आज देखील या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची समस्या गहन आहे. हा जो काही प्रॉपर्टी टॅक्सचा विषय तो देखील महत्त्वाचा आहे. याच्याकडे आपण कसं पाहता? प्रॉपर्टी टॅक्सचा बराचसा प्रश्न सुटला आता. म्हणजे आता ते हे लागायचे आपल्याला, ते आता काय लागत नाही आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की पनवेल, उरण आणि पेण, आपली 3री मुंबई जी आहे ना, पनवेल, उरण, पेण म्हणजे आपल्याला फक्त पनवेल नाही राहिलेलं. आता सेंटर झाले पेण आणि पनवेलचं सेंटर जे आहे ना ते तुमचं 3ऱ्या मुंबईत यायला लागले. अटल ब्रिज वर निघालो की चिरनेर पासून तुमची झाली, तालुका उरण आहे तो, आणि इकडे गेला की पेण आहे तुमचा, खारपाडा वगैरे, इकडे याच्यात पण अशा तिथं 3री मुंबई व्हायला लागलेली आहे. तर या भागामध्ये एक साधारणतः एक गोष्ट अशी आहे की मुंबईला गर्दी झाली म्हणून नवी मुंबई बसवली. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे शहर बांधणं, इंडस्ट्री येणं, म्हणजे इंडस्ट्री वगैरे याच्यात करता म्हणून झाली होती. आता तिथेही गर्दी इतकी व्हायला लागलेली आहे. आणि मग नवी मुंबई झाली, मुंबईच्या ऐवजी नवी मुंबई झाली, नवीच्या नंतर 3री मुंबई आलेली आहे. विकासाच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे. पाण्याचं पण हे व्हायला पाहिजे आहे. पण आता काय म्हणतोय सरकार आणि लोकांमध्ये एक थोडासा हे होतोय, जमीन धरण बांधायचं आहे. ज्या वेळेला मी खासदार होतो 98 ते 2004 मध्ये, त्यावेळेला सुद्धा आपलं कर्जत मध्ये धरण बांधण्याकरता आपण गेलोय, आम्ही जाऊलय, सर्वे करून घेतलंय. तर ते धरण अजून पूर्ण होत नाही, कारण लोकांचा विरोध. लोकांना त्याचा योग्य मोबदला मिळाला बरोबर आहे, पण मी देणारच नाही ही भूमिका न घेताना त्याच्यात दिबा पटल्या साहेबांनी एक आणखी चांगली भूमिका मांडली होती. का ते धरण बांधल्यानंतर त्याचं येणारं उत्पन्न जे आहे, पाण्याचं जे आपण बिल लावणार आहोत, लोकांवर हे करणार आहोत, तर तो येणारा प्रॉफिट आहे ना, तो आपल्याला मिळायला पाहिजे. त्या प्रॉफिटला वाटा मिळायला पाहिजे. आता इथे जसं आता मिळायला लागलं की एअरपोर्ट करता आपल्या जमिनी घेतल्या, 22.5% जमीन मिळाली. 22% जमीन मिळाली, तर मला 22% जे प्लॉट मिळालेत ते ह्या बिल्डरला मी बांधायला दिले. तो मला फुकटमध्ये बांधून देतो, 50% खर्च पूर्ण तो करतो, उलटी ऑन देतो.
म्हणजे अशा प्रकारे झालं की एक एकर ज्याची जागा गेली असेल त्याला 4-5 प्लॉट अगदी आरामात फुकटमध्ये मिळतात. म्हणजे त्याचा फॅमिलीचा मुलांचा अगदी जमीन ही आपल्याला तुम्हाला 10-20 100 वर्ष 200 पुरेल, पण हे कमीत कमी 2 पिढ्या तुमच्या ताबडतोब पुढे सरकू शकतात. शिक्षणाची आज अडचण असते. आता काही लोक मला जमिनीचे पैसे येणारे येऊन मरतात बिचारे म्हातारे होऊनशी, त्यांना तो उपयोगी पडत नाही. मुलांकरता वेळा त्याचा फायदाच आहे, पण त्याची हालत जी असते ना त्याच्या 60 पासून 80 पर्यंत वगैरे काय 75-80 पर्यंत ती फार वाईट असते. अशा वेळा काहीतरी आपण एक थोडंसं तडजोड करणं गरजेचं आहे, पण त्याचा वाटा शेतकऱ्याला नीट मिळाला पाहिजे आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा योग्य वापर करायला पाहिजे आहे. तर त्या दृष्टीने जर केलं तर हे पाण्याचा प्रश्न सुटेल. पण धरणं बांधायची आहेत आपल्याला. नेराजवळ आमचे धरण बांधायचं होतं, होऊन नाही दिलं आपण. नेराजवळचं धरण होतं की नाही, आपण होऊन नाही दिलं. ते पलीकडे कर्जतचं धरण जे आहे आपल्याला ते तसंच आता यांनी केलेलं आहे या सरकारनं की त्या धरणामध्ये पनवेल करता मोठा वाटा ठेवला. 80% जे आहे ना पाण्याचा साठा ते ठेवलेला आहे. असंच आता उदाहरण तुमचं तर जित्याचं धरण आहे तिथे पलीकडं टाके वगैरे म्हणलं पलीकडे धरण आहे वगैरे, तर ते पाणी आता नोव्हेंबर आमच्या तिकडे सुद्धा येते तिकडे याच्यातून. तर ही धरणं वगैरे मोठी व्हायला पाहिजे आहे. येता जाता मला कधी वाटतं आता आपण जे हे झालं बिशिंग रोडचं आता नाव कनेक्टिंग रोड म्हणून ठेवलेलं आहे. तर त्या कनेक्टिंग रोडमध्ये येताना बघा तुम्हाला इतक्या मोठ्या दर्या आणि इतकं मोठं सर्व आहे ना, तर ते पाहिल्यानंतर असं होईल इतका जर मोठा साठा झाला तर आपल्या तिसऱ्या मुंबईचं पाण्याचं पण हे तुमचं येऊन जाईल. त्याचं नीट नियोजन व्हायला पाहिजे. मला आता तुम्ही बोलता बोलता एक फार चांगली गोष्ट म्हणाला की जो भूमिपुत्र आहे, जो जमीन मालक आहे, त्याला प्रकल्पामधला प्रॉफिट मिळाला पाहिजे असं एक उदाहरण तुम्ही दिलं. मी म्हणतो की आता ही तिसरी मुंबई होत असताना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या बाजूला असताना विविध जे प्रकल्प येत आहेत ज्याच्यामध्ये अनेक सारे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील, मल्टीमोडल कॉरिडॉर असेल, त्याचबरोबरीने गेल लाईन गेल्यात काही ठिकाणून हाय टेन्शनच्या नवीन लाईन गेल्यात, नैनासारखा प्रकल्प आला, MSRDC आलाय. याच्यामध्ये कुठेतरी आपला भूमिपुत्र हरपला जातोय कारण त्याच्या तो जमिनी विकतोय. तर ह्या प्रश्नाकडे, ह्या सामाजिक प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने पाहता? एक गोष्ट अशी आहे की शेती आहे आमच्या पनवेल तालुक्यात आहे, उरण तुमच्या पेणमध्ये पण आहे. शेती शेतकरी करतोय का? शेती ओसाड आहे. शेती ओसाड आहे ती खरी का जवळजवळ आहे की नाही? म्हणजे आमची शेतकरी फक्त शेती आम्ही राखून ठेवायची आहे. पुढल्या 10 वर्षांनी भाव जास्त मिळेल, 20 वर्षांनी मिळेल, आम्ही मेलो चालले, आमच्या मुलांतरी मिळेल, ही भावनाच करून चाललंय. पण मला वाटते शेती लागवड 25% होत असेल, 75% 80% शेती असून सुद्धा शेती लागवड होत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही शेतकऱ्याचेच मुलं, पण तुम्ही मात्र शिकलात. मी शिकलो, तुम्ही शिकलात, आता वेगळे धंदे करायला लागलात, उद्योगात गेलात. मी शिकलो, उद्योगात गेलो. म्हणजे आपल्याला ही शेती आपली विकू नये ह्या मताचा मी पण आहे. पण पहिल्यांदा प्रोग्रेस करायचा असेल तर एक तुकडा आपला जर काढला किंवा थोडं बहुत गेलं किंवा आलेली व्यवस्था सांभाळून शिकलं तर नक्कीच चांगलं आहे. तुम्ही लंडनला गेला, अमेरिकेला गेलात, शिकून आलात, त्यामुळे आता किती धंदे करतायत, 3-4 धंदे करताय आणि त्याच्यामध्ये पोटापाण्याचं भागतोय, मुलांना शिकवणार, मुलांचंही होणार आहे. तर पहिलं गरज आपल्याला असं आहे की हे पैसे जर आले त्याचा योग्य वापर करणं आणि आपली पुढली पिढी सुशिक्षित करणं. मग आता काय होतं, एका जागेवर तुम्हाला आता पूर्वी आपलं एक घर होतं, आपलं एक 1000 फुटाचं घर होतं. आता 1000 फुटाच्या जागेमध्ये तुम्ही 4-5 माळ्याचे FSI तुम्हाला मिळाल्या कारण तुम्ही बांधताय आणि मग तुमचं ऑफिस पण होते, हे पण होतंय, सर्व काही काम करू शकतो. तर आधुनिकतेकडे जायचं असेल तर पहिले शिक्षणही जास्त महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने थोडंसं आपण नजर आपली जी आहे ना ती नव्या युगाकडे लावली पाहिजे. तुम्ही नक्कीच जे म्हणालात की प्रकल्पामधला प्रॉफिट घ्यायचा असेल तर प्रकल्पाचे भागीदार बना, स्वतः विकासक बना. ही जी काही भूमिका आहे ती आपल्या समाजाने कुठेतरी पत्करली पाहिजे. तेव्हा जाऊन जमीन मालक असल्याचा खरा फायदा जो आहे तो त्यांना होऊ शकेल. बरं, माझ्या मुलानं पण केला आता. मला माझ्या जमीनचे प्लॉट त्यानं तर विकासाला सुरुवात केलेली आहे आणि त्यातून हे झालं. म्हणजे आपल्याला हे करायला पाहिजे. शिक्षण घेऊन आपल्याला नवीन उद्योग काहीतरी करावा लागेल. आपण जर राजकारण व्यवसाय सांभाळत असताना आपण सामाजिक कार्यासाठी आणि दानशूरतेसाठी फार मोठ्या प्रमाणात ओळखले जातात. रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेला देखील आपण 100 कोटीहून अधिकची देणगी दिलेली आहे. हे सामाजिक कार्य करण्याचं ही एवढी दानशूरता कशा प्रकारे आली आपल्यामध्ये? कशामुळे? एक गोष्ट नक्कीच, माझे सासरे जनार्दन भगत गव्हाण शेलगर गावातले, आता ते ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होतो त्यावेळेला ते हायस्कूलच्या करता ते भरपूर वेळ देत होते. लोकांची भांडणं सोडा भरपूर वेळ देत होते.
दीपा पटेल तेच करत होते. मग गावात जायचं. आता एखादा पनवेलचं एक कॉलेज काढलं, त्यावेळेला आपल्याला जे चप्पल शिवणारे असतात ना, त्यानं सांगितलं माझ्याकडे काय साधारणतः 50-100 रुपये त्याला घेतले जात होते, पण त्याने माझ्याकडे 1 रुपया आहे, तो 1 रुपया त्याने घेतला. म्हणजे तू 1 रुपया मदत करतोस हे आम्हाला जास्त महत्वाचे आहे. ज्या वेळेला आता बिल्डिंग कसल्या त्या म्हणजे जमजम कसल्या पत्र्यांच्याच याच्यातून पण त्याला काय आता पैसे नाहीत आपल्याकडं, तर तू आम्हाला 1 पायली भात दे, 2 पायली भात दे गोळा करायचा आणि ते बिल्डिंग त्यांनी बांधल्या. म्हणजे समाजाकरता हे लोक सुद्धा दीपा पाटील, जनार्दन भगत हे लोक ज्या पद्धतीने काम करतो मी पाहिलं, आणि मग वाटायला लागलं आता ह्याच्यातून आम्हाला हायस्कूल मिळालं म्हणून आम्ही शिकलो, नाही तर 7वीच्या पुढे गेलो नसतो. हायस्कूल शिकलो म्हणून कॉलेजला गेलो, कॉलेज शिकलो म्हणून आता नव्या युगामध्ये वागायला लागलो. तर हा मूळ मंत्र जो आहे ना, तो दिल्याने वाढते आहे, दिल्यानं वाढत आहे, घटत नाही. आणि म्हणून मी म्हणतो ना, मी जर 2 हाताने दिले ना 4 हाताने खेचता येतील इतके पैसे आपल्याला मिळतात, असा प्रकार होतो. तर त्याच्यामुळं ही आवड तिथंच मला लागली. आणि जे मला मिळालं मी काय सगळे देत नाही, मी काय अगदी राम भोळा आणि भोळा राम अशातला भाग नाहीये. मी आलेल्यातला 25% वाटा मी देतो. मला जर वर्षाकडे समजा 20 कोटी आले तर 5 कोटी वाटले, मला काही बिघडलं. दर वर्षाकडे 2-4 कोटी 2 कोटी दिले तर मी 30 वर्ष काम करतो, म्हणजे 30 वर्षापासून काम करतोय. 84 समजा 90 पासून तर डायरेक्टली कमिट्यामध्ये आलो तिथं. तर हे आता 30 वर्ष पैसे दिले, रेतलाच नाही नुसते, जिथं जाते आता देवळा करतायत पहिलं येणार शेठ तुमच्याकडनं पहिली पावती पाहिजे आहे. म्हणजे कुठल्याही गावातले लोक आले तर शेठ तुमच्याकडनं पहिली पावती पाहिजे आहे. मी काही त्यांची पूर्ण अपेक्षा पूर्ण नाही करू शकत, पण जे द्यायचं थोडं बहुत ते मी देतो, आणि त्याच्यामुळं दिलं की वाढतं, ह्या भूमिकेने माझं वाढत चाललं. नक्कीच तुम्ही जी मानसिकता सांगितलीत की दिल्याने वाढतं, हे जर बऱ्याच लोकांनी जर आत्मसात केलं तर समाज संपन्न झाल्याशिवाय थांबणार नाही. तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे. मला सर एक प्रश्न हा विचारायचा आहे राजकीय, की राजकारणामध्ये घराणेशाही हा जो काही मुद्दा आहे तो वाढत चाललेला आहे. आणि मी म्हणेन की आज 3ऱ्या मुंबईचं केंद्रबिंदू असलेल्या पनवेलसारख्या ठिकाणी तुमच्याकडे घरामध्ये सगळ्यातली सगळी सत्ता असल्यासारखं आहे. तर ह्या घराणेशाहीच्या टीकेबद्दल, कारण असं असताना सत्ता असताना आपल्या आजूबाजूला बिलकुल प्रश्न नाही आहेत, अशातला पण भाग नाही, अनेक सारे प्रश्न आहेत ज्याच्यावरती समाधान काढणं कदाचित आपलंच काम असेल. तर ह्या टीकेकडे आपण कसं पाहतो? एक गोष्ट अशी असते, आता बघा मी माझ्या वयाच्या 52व्या वर्षी निवृत्ती घेतली. मी 47 वर्षी पहिली निवडणूक लढवलं. वयाच्या 20, 25, 30, 40 पण नाही, 51चा माझा जन्म, आणि 98ला मी काय केलं, निवडणूक लढली. म्हणजे 47 वर्षानंतर मी पहिला आपण पाय मजबूत करूया, तोपर्यंत या राजकारणाच्या बंधात काय पडायचं नाही असं झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक निवडणूक झाली 13 महिन्याची, फक्त खासदारकी. 99ला परत निवडणूक लागली. 99 झाली, मी 3-4 वर्ष झालेलीच असताना निवडून आल्यानंतर त्याच वेळा मी ठरवलं तिथं एकट्या दुकट्याचं निवडून जाऊन फायदा नाहीये. तिथं आपण गेलो सेंट्रल हॉलमध्ये बसायचं, चहा कॉफी प्यायचं, टोस्ट खायचं, म्हणजे हेच करण्यापेक्षा आपल्याला जर मजबूत विरोधी पक्ष असला तरच तुमचा तिथे आवाज चालतो, मजबूत सत्ताधारी असला तरच आवाज चालतो. आणि म्हणून मी त्यावेळेला एक ठरवलं की बाबा आपल्याला हे साधारणतः निवृत्त होऊया. मी निवृत्त झाल्यानंतर आम्ही फक्त काँग्रेसमध्ये गेलो, कशाला एक राष्ट्रीय पक्ष असावा म्हणून काँग्रेसमध्ये गेलो. पण आपल्याला लोक स्वस्त बसून देत नाहीत. मी म्हटलं आता काय राजकारण नको, काय नको. पण इतकी टीका व्हायला लागली की ताबडतोब म्हणजे तुम्हाला उतरावंच लागेल. समोरनं एखाद्याने मारा केला टीकेचा, त्याला उत्तर द्यावंच लागते. आणि मग त्यावेळेला समोरचे लोक सुद्धा आमदार, खासदार किंवा आणखीन सभापती किंवा आणखीन कोणी असेल तर लोक आता चूक जी आहे ना, ही जबाबदार आपण समाज सुद्धा आहे की श्रीमंत असला उभा की त्याला मतं देतात, काय ना काय इकडून नाही तिकडून काहीतरी आपल्याला काहीतरी फायदा होईल असा प्रकार. तसं मंत्री संत्री असला की काहीतरी निविदा म्हणजे आपल्याला उद्योगधंदे त्याला काहीतरी होणार असं होतं. आणि त्याच्यामुळे साहजिकच लोकच म्हणतात नाही शेठ याला उभा करा, लक्ष याला उभा करा. म्हणजे आपण त्याची तयारी, याचा प्रश्न आमचा परेश नाही उभा राहिला ना. गेल्या वेळेला तर महापालिकेने सभागृह नेता होता, पण हे लोक नाही राहिला. पण तो नाही म्हटल्यानंतर जरा लोकांना तुम्ही सभागृहात पाहिलो साहेब, सभागृहात पाहिलो, मग तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये गेला. म्हणजे ही जी गोष्ट असते की नाही आपल्याला, ते लोकांना वाटतं
की ह्याचा शब्द चालतो, हा असला तर वरनं आपल्याला फंड्स येतील. म्हणजे आताही सुद्धा आता तुम्ही म्हणता की घराणेशाही समाज पण लादतो, लोक पण लादतात हा, एका प्रकारे. आणि आताची निवडणूक प्रक्रिया चालली, जर उद्या असं आहे की आपणच सर्व नाही कुणी हात लावायचा नाही, रात्री येणाऱ्या लोकांना भेटायचं नाही, तर काय होणार आहे? शक्तीने काय कोणी मत देऊ शकत नाही. सर, माझा पुढील प्रश्न असा आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा आग्रह सर्व लाखो इथल्या लोकांचा होता. त्या संपूर्ण मोर्चाचं, आंदोलनाचं नेतृत्व त्यावेळेला तुम्ही केलं होतं आणि त्यावेळेची भूमिका अशी होती की आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही चालू होऊन देणार नाही जर ते नाव देण्यात आलं नाही. आज हे चालू झालेलं आहे. अजून देखील सरकारने त्याच्याबद्दलचा ठोस निर्णय घेतला दिसत नाही. आपली भूमिका ह्याच्याबद्दल काय? नाही, त्याच्या बाबतीत एक गोष्ट होती, आम्ही मोर्चे काढले, मोठमोठे मोर्चे काढले, पण आपल्याकडे कसं असते माहिती आहे का, एकानं मोर्चा काढला दुसरा रागावतो, दुसऱ्यानं केला की तिसरं, म्हणजे आपल्याला जे सर्व एकत्र येऊन करायला पाहिजे असं का होत नाही. आपल्यात गडबाजी आहे, आपल्यात गडबडी होते. आता आम्ही ज्यावेळी केलं त्यावेळेला हे करणारे होते, आता त्यांनीही केल्यानंतर आमच्यातले काही लोक शांत बसले, आमच्यातले लोक काही शांत बसले ना अशा प्रकारचं, आणि सरकारने आश्वासन दिलं. आता त्यांचं एक चाललं होतं, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की शहराच्या नावानं शक्यतो असावं, कारण इंटरनॅशनल सर्व जातानंतर ते हे होतं, आणि हे नाव देण्याच्या करता केंद्र सरकारकडे प्रकरण गेलं आणि तिथं जाऊन आज थांबलेलं आहे. म्हणजे राज्य सरकारकडे पाठवलेलं आहे, केंद्र सरकारकडे थांबलेलं आहे. आता कधी निघतंय काय ते बघू आपण बाहेर त्यातलं. एक इथला स्थानिक भूमिपुत्र म्हणून जेव्हा ह्या प्रकारचा विकास इथे होतोय नैना आणि सगळे प्रकल्प होतात, आणि जे आपण नवी मुंबईमध्ये पाहिलं की स्थानिक समाजाचं बऱ्यापैकी पतन झालं. काही लोक असतील, कॉन्ट्रॅक्टर बनले असतील, नेते बनले असतील, पण बराचसा बाकीचा जो स्थानिक भूमिपुत्र तिथला आहे, आज तिथे रिक्षा चालवताना, मोलकणीची कामं करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर ते जे पतन तिथे झालं ते तिसऱ्या मुंबईमध्ये आपल्या ह्या विभागात होऊ नये, यासाठी एक भूमिपुत्र म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? एक गोष्ट नक्कीच आहे. आता समजा रिक्षा चालवणं हे काय वाईट नाही माझ्या दृष्टीनं, नाही वाईट नाहीये, पण मोलकरणीचं काम वगैरे करावं लागतं आपल्याला, ही पाळी आपल्यावर येऊ नये. म्हणजे ही गोष्ट तुम्ही म्हणताय हे नक्कीच सत्य आहे. त्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे जो आता आपल्याकडे जो काय याचा मोबदला आपल्याला येणार त्याचा योग्य वापर करून आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता होणं हेच जास्त महत्वाचं मला वाटते. पूर्वीच्या आपल्या समाजामध्ये, मी समाजावर येतोय, तुम्ही आम्ही आता हे बोलताना नाही, पण इथं आपला समाज असा आहे की पनवेल, उरण, अलिबाग वगैरे हा जो पट्टा जो आहे, किंवा ठाणे जिल्ह्यात पण बेलापूर पट्टी वगैरे, इथं पूर्वी आगरी समाज फार मोठ्या प्रमाणात होता. आज आपण अल्पसंख्याक झालोय. म्हणजे जो होता की नाही ते मोठ्या संख्येमध्ये होते आपल्याला. मग तो आगरीच असं नाही म्हणत, आगरी, कोळी, काष्टी, सोनार, लोहार, ज्याला 12 बोलीतर म्हणतो, असे ओबीसी. म्हणजे ओबीसी हा मोठ्या प्रमाणात होता. देशात पण संख्या मोठी होती, आपल्या राज्यातही मोठी होती, आणि या विभागात तर आपल्या जास्त होती. पण आता या टोलेजंग इमारती राहिल्या बाहेरून. आता एक गाव आपला असायचा 70-80 घराचा, 100 घरांचा, एक बिल्डिंग बांधली की 200 फ्लॅट, 200 फ्लॅट होता, ताबडतोब 200 फॅमिली आल्या. त्यामुळे आपण आलो मायनॉरिटीमध्ये आता असं आलेलं आहे. आणि अशा वेळेला आपल्याला ह्या ह्याच्यातून जायचं जर असेल तर आपण सुशिक्षितपणानं पुढचं ध्येय ठेवून आपल्या मुलांना शिक्षण देणं हाच त्याच्यावर एकमेव मार्ग आहे, आणि त्यांना उद्योगामध्ये टाकणं हा मार्ग आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जवळजवळ इथल्या 10-12 गावांच्या जमिनी गेल्या. त्यांना 22.5% भूखंड तर मिळालेले आहेत, पण अजून देखील तिथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक सारे प्रश्न आहेत, ह्याच्याकडे आपण कसं पाहता? नाही, एक गोष्ट झाली, ज्यांना आता नवी मुंबई विमानतळाचा एरिया जो आहे ना, जी 10 गावं आहेत, त्यांना सगळीकडे पायाभूत सुविधा मिळाव्यात. मी सांगेन तुम्हाला, कुणी सांगावं, उलवा, तरगर, कोंबडबुजे, कोली, कोपर, चिंचपाडा वगैरे हे जे आहेत ना, यांना सगळ्यांना प्लॉट मिळाले. सगळ्या प्लॉट, जिथं प्लॉट मिळाले ना तिथं आता प्लॉट तुमच्या ताब्यात दिलेत, तुम्ही बिल्डरला दिलेत. तुम्हाला प्लॉट दिले, तुम्ही बिल्डरला 50% बांधायला दिले किंवा विकले, काय झालं, आणि त्यामुळे थांबलेत. म्हणजे सरकारनं रस्ता, पाणी, वीज या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता पुढलं बिल्डिंग बांधण्याचं काम काही काहींचं स्लो चाललेलं आहे, आणि आमचा त्याला विरोध आहे. जर सुविधा नसतील मिळाल्या, त्याला मिळाल्याच पाहिजे. सिडकोनी सगळीकडे रस्ते, गटार वगैरे सगळे त्या भागात दिल्यात, बाकी ठिकाणी नाही झालेल्या, पण ज्या भागामध्ये विमानतळाचा भाग आहे त्यात जास्त मिळाल्यात. 12.5% तर तिथे मिळाल्यात. पण मधल्या काळात झालं मात्र आपल्या लोकांनी चूक केली. हे प्लॉट जे आपल्याला मिळत असताना कोणतरी मधल्या एजंटला गाठलं, त्याच्याकडे 2 लाख 5 लाख रुपये ॲडव्हान्स घेतला, आणि तो ॲडव्हान्स त्यांनी ते अडवून बसलं, आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीनं भावांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. मग ना जर त्याला प्लॉट ताब्यात मिळत आणि नाही काय होत, कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. म्हणजे हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की
त्या आणि ज्यांना आता असं थोड्या प्रमाणात असेल अजून 10-20% प्रमाणामध्ये अजून एखादं म्हणजे त्याचं सुविधा ज्या मिळावतो नागरी सुविधा त्या झाल्या नसतील तर त्याकरता आम्ही ताठ आहोत की तिथे त्या मिळाल्याच पाहिजे आणि आम्ही भांडण करून नक्कीचपणे. आज तिसरी मुंबई म्हणून ओळखले जाणारे पनवेल, उरण, कर्जत, खालापूर हे जे तालुके आहेत हे मावळ मतदारसंघाचा भाग आहेत. आज देखील ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वात प्रबळ पक्ष बीजेपी असताना देखील आपल्याला मित्र पक्षाचा उमेदवारालाच पुढे आणावं लागतंय, त्यांच्यासाठी काम करावं लागतं. एक बीजेपीचा प्रबळ कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे? कुठल्या निवडणुकीकरता बोलताय? लोकसभा निवडणूक. लोकसभामध्ये काय झाले आपल्याला मावळच्या बाबतीत झालात ना, आपण म्हणतो इतकं नाही. पनवेल मतदारसंघ फार मोठा आहे, 6.5 लाख मतदार आहेत. पण पिंपरी चिंचवड आणखीन त्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे 6.5-7 लाखाच्या आसपास आहे. तिकडचं असल्यानंतर पिंपरी मावळ चिंचवड जो आहे की नाही, आणि कर्जत खालापूर जो आहे, हा कर्जत खालापूरमध्ये बीजेपी मजबूत नाही आहे, बऱ्यापैकी आहे. तर ते त्याप्रमाणे इतकं नाही आहे, तर ते तिकडं तो जास्तही असल्या कारणानं. आणि उद्या असं आहे काय, महायुती झाली शेवटी, तू एकटा वर्ष मी राहू शकत नाही, तर महायुती झाली आणि तिथेही महायुतीचाच माणूस आहे. म्हणजे बारणे जे आलेत पलीकडनं खासदार म्हणून ते महायुतीचेच आहेत. इथून आम्ही आलो तरी महायुतीतले, ते आले तरी महायुतीतले. त्यामुळे आमच्याकडे आता अजून सुद्धा शिंदे साहेब काय म्हणतात, नाही आमचं चांगलं ठीक चाललंय. बीजेपी काय म्हणते, आमचं ठीक चाललंय. आणि आता सुनेत्रा देवी पण सांगतात की काय तसं इतकं विशेष नाही. आपापसात थोडं बहुत असतं, भावाभावांनी पण असतं, मोठा भाऊ छोटा भाऊ पण त्याच्यामध्ये पण असतं. तर तशा प्रकारे चाललेलं आहे. पण एक मोदी साहेबांना तिघेही मानतात, अमित शहाना तिघेही मानतात. ह्याच्यामध्ये बीजेपीचा प्रशांत ठाकूर रामशेठ मोठा की सुनील तटकरे मोठा की पलीकडचा बारणे मोठा, ह्यापेक्षाही सुद्धा काय झालेलं आहे की महायुती एकत्र असं गरजेचं आहे. आणि ते धोरण घेऊन चाललेत. आणि त्याच्यामुळं नक्कीच मला वाटतं, विशेष म्हणजे व्यक्तिगत आपण म्हणजे मी मोठा काम, छोटा भाऊ आपल्यापेक्षा कधी कधी पराक्रमी निघतो, मोठ्या भावापेक्षा तोही होत असतं. तर त्यावेळेला आपण तितकं समजून घ्या, आपला भाऊच आहे समजायचं. माझा एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर आजचा जो विद्यार्थी आणि तरुण आहे तो फार मोठ्या स्पर्धेला सामोरे जातोय. असं होत असताना अनेक वेळेला तो निराशेला बळी पडतो. तर ह्या आपल्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण ह्या तरुणांना, विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? एक गोष्ट अशी आहे की निराशेनं काही होणार नाही. म्हणजे मनामध्ये नाराज होऊन अरे काय मला काहीच विचारत नाही, काय नाही, तर कोणीच विचारणार नाही. आपली हिंमत आपण दाखवायला पाहिजे. ज्या क्षेत्रात आपण आहोत, अभ्यास करून पुढे जायला पाहिजे. काही गोष्टी अशा असतात, आता नीट सारख्या घोटाळ्यामध्ये झालं, त्यातून गेलो वगैरे आपण म्हणतो, तर प्रत्येकाला UPSC MPSC लागते. देशामध्ये UPSC MPSC मोठ्या अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार, प्रांत होण्याच्या अशा जागा किती आहेत, लोकसंख्या किती आहे. त्यामुळे प्रत्येक वेळा या क्षेत्रात जाण्यापेक्षा आपणच पहिल्यांदा ठरवायला पाहिजे आहे का मी खासदार होईल, मी आमदार होईल. जे नोकरी शेवटी कलेक्टर झाल्याला सुद्धा काम नंतर करतो कोणाच्या, हे कमी शिकलेल्या लोकांच्या बरोबर सुद्धा. आता फडणवीस शिकलेल्या गोष्टी सोडून द्या, पण बाकी ठिकाणी पण गेलो आपल्याला, तर पहिला काँग्रेसमध्ये पण हुसेनदादा किती शिकलेले होते. म्हणजे अशा प्रकारचे किती लोक आपण बघतो, पण कारभार चांगला केला. आपल्याला विरोध केला. आमच्या पहिल्यांदा ज्यावेळेला आमचं नवी मुंबई आली त्यावेळेला वसंतदादा होते, आम्हाला मोर्चे JMT त्याच्यावरच काढावे लागले. अंतुलेनेच गोळीबार केला. आमचं 81चा गोळीबार झाला तर अंतुले होते, 84 गोळीबार झाला तर वसंतदादा होते. म्हणजे ह्या गोष्टी आमच्या पण ध्यानात आहेत. तर पक्षही कुठला असू द्या, काय असू द्या, तर त्यावेळेला आपल्याला माझ्या डोक्यात कमतरता नाही, माझं शिक्षण कमी झालं असेल, पण तरी देखील नेटानं मी गेलो, सर्वांना बरोबर घेतलं, मी नक्कीच पुढे आपण जाऊ शकतो. मेहनतीला कमी करू नका आणि सगळ्यांना बरोबर घ्या, आपण 100% प्रगती. नक्कीच. माझा सर आजचा शेवटचा प्रश्न आहे की आपण आपल्या स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचं जर आत्मनिरीक्षण करायचं झालं तर रामशेठ ठाकूर यांची सर्वात मोठी अचीवमेंट आणि सर्वात मोठी खंत काय? एक गोष्ट बघा, माझी अचीवमेंट इतकंच आहे की मला सर्व थरातले लोक त्यांचा समजतात. माझी सगळ्यात मोठी अशी आहे की आता तुम्ही माझा 13 तारखेला ज्या वेळेला तिथं अमृत महोत्सव साजरा झाला त्यावेळेला कोण कोण होते? माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते, गडकरी साहेब केंद्रातून आले होते, इथं बारणे साहेब खासदार इकडचे आले होते शिवसेनेचे,
तिकडून तटकरे आले होते राष्ट्रवादीचे, तिकडे तटकरेंची मुलगी जी आदिती आहे मंत्री ती आली होती, तिकडे गोगावले तिकडचे महाडचे आहेत तेही आले होते, इकडचे आमचे गणेश नाईक साहेब आले होते, इथले लोकल आमदार सर्व उरण पनवेल वगैरे ते सगळं होतेच. म्हणजे हा गोतावळा माझा आहे की नाही. माझ्या घरी पवार साहेबांनी मिसेस आल्या होत्या त्याच दिवशी 13 तारखेला, म्हणजे तेही आले होते. म्हणजे ह्या बाबतीत असं आहे की मला वाटते ज्या वेळेला प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला काही काळ 15 दिवस महिनाभर हे इकडचं असतील, पण त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे एक आपलं काम करताना हे करताना मला रामशेठ ज्येष्ठ इतक्या प्रमाणात मानतात, म्हणजे वयानं फक्त नव्हे तर ह्याच्या बाबतीत सुद्धा अगदी काही झालं तरी मला मानतात. आता तो बिचारा आपला महेंद्र घरत, तो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता, तो रामशेठचा गुणगाव होतोय. त्याला आता विचारा सांगितलं हा रामशेठच्या जवळ असतो, हा रामशेठच्या जवळ पण तो म्हणतोय की इथल्या लोकांना पहिला धंदा पण कोणी लावलं त्याने, नोकऱ्यांना लावलं कुणी, किती हजारो नोकऱ्या कुणी दिल्या असतील कशावर, JNPT मध्ये असेल, पंजाबीवर CWC मध्ये कुठल्या जे प्रोजेक्ट दिले असतील, कामं दिले असतील, डंपर घेऊन दिले असतील, पोकलेन घेऊन दिले असतील, क्वाऱ्या काढून दिल्या असतील, क्रेशर बसून दिले असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये रामशेठ प्रत्येकाला मदत करतोय. मी म्हणतो मी एकटा मोठा नाही व्हायचा, माझ्या बरोबर सर्वांनी पण मोठं होऊया, हे त्याला पटलं. त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये, तो काँग्रेसचा, तो म्हणतोय ह्या मैदानाला रामशेठचं नाव द्या, ह्या याच्याकरता हे द्या. म्हणजे का, म्हणजे आता मुख्यमंत्री झाला प्रोग्राम झाला ना, तो प्रोग्राम रामशेठ ठाकूर मैदानावर झाला, खारपूर रेल्वे समोर तो मोठा, कारण तो मैदान मी मिळवून दिला ना. त्याकरता 2018 पासून 4-5 वर्ष भांडलो. छत्रपती शिवाजी महाराज आपण त्याकरता भांडलो. ग्रामपंचायतीकरता खासदार निधी पण दिला आणि माझा स्वतःच पण दिला. कॉलेजेस करता असू दे. मी काय म्हणतो, जे आहे ना माझ्याकडं हे माझं नाही, त्यात माझा काही भाग आहे आणि काही भाग समाजाचा आहे. आणि अशा पद्धतीने असल्यानंतर आता सगळे म्हणजे कुठल्याही पक्षात तुम्ही म्हणा माझ्याजवळ येत नाही अशातला भाग नाही. आता मगाशी आमचा तो हा आला होता जसकार गावातला दिनेश पाटील, आता इकडं हे आपला बघाशी आला होता कलबोलीला कलबोलीचा कोणाला शिवरेखा शिवसेना मला त्याला मराठा म्हणजे आता येतो तो शेवाळे आला होता. म्हणजे असे सगळीकडनं माझ्याकडनं दोस्त मंडळी येतात. विरोधक देखील आपला तेवढाच आदर करतात जेवढी आपली लोक करतात, कारण माझी दोस्ती आहे त्यांच्यात. नक्कीच सगळ्यांच्यावर मी माझी दोस्ती ठेवलेली आहे. कोणती खंत कोणती खंत आता काय बघा, इतकं मस्त स्वतःहून खासदारकी सोडली. हो, स्वतःहून खासदारकी सोडली. मूलमजुरी करता करता मी आता 4,000 लोकांना मी कामाची आहेत, डंपर, टोकलिन, डोजर, रोलर, अमुक तमुक करताना त्याच्यावर हजेरीवर काम करतायत. तर मला सुखी म्हणता सदरा पाहिजे असेल तर माझा घेऊन जायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी आता ह्या याच्यामध्येच मला आता असंच वाटतं की देवाने मला अंथरुण पडायच्या ऐवजी मस्त हसता खेळता असताना वरती घेऊन जावं 5-10 वर्षांनी. असं कोणी म्हणणार नाही जे तुम्हाला चाहतात, जे तुम्हाला लोकनेते म्हणतात. आता ते म्हणणार की तुम्ही अजून देखील अशाच पद्धतीचं कार्य करा. मग त्यामुळं आपल्याला एकच गोष्ट, माझी शेवटची खंत ती राहील की मी अंथरुणात पडून आजारी पडून राहण्यापेक्षा शेवटच्या दिवसापर्यंत कार्य करता. म्हणजे हेच माझं उद्दिष्ट आहे. तुम्ही निश्चितपणे आमच्या प्रश्नांची, जनतेच्या प्रश्नांची अतिशय चांगली उत्तरं दिली आणि निश्चितपणे साहेबांच्या विचारांची प्रगल्भता आपल्याला ऐकायला मिळाली. त्याच्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते त्यांना लोकनेता समजतात. आजचा हा जर एपिसोड आपल्या सगळ्यांना आवडला असेल तर निश्चितपणे आपण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन एपिसोड आपण पाहत राहा. धन्यवाद.